तर ओला दुष्काळ जाहीर करावा की नाही यावरनं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुप्त संघर्ष सुरू आहे। मात्र ओला दुष्काळ नेमका कधी जाहीर केला जातो, ओल्या दुष्काळाचे निकष नेमके काय आहेत आणि ओला दुष्काळ जाहीर केल्यानंतर नागरिकांना त्याचा काय फायदा होणार, जाणून घेऊया। राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी हतबल झालाय। आता सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा ही एकच आशा शेतकऱ्यांना लागली आहे। मात्र तुर्तास तरी सरकार ओला दुष्काळ जाहीर करण्याची चिन्ह दिसत नाही। मुळामध्ये गुरं असतील, मृत व्यक्ती असतील, अतिवृष्टीमध्ये झालेल्या, वाहून गेलेल्या, त्याचबरोबर घरांचं नुकसान असेल, गोठ्यांचं नुकसान असेल, दुकानं असतील, झोपड्या असतील, यांना मदत आम्ही स्थानिक पातळीवरच म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर उणे प्राधिकरणाखाली आम्ही या संदर्भातली मदत ही त्या ठिकाणी ताबडतोब देतोय। त्या संदर्भातली प्रक्रिया ही जिल्हा स्तरावर सगळीकडे गतीनं त्या ठिकाणी सुरू आहे। एका दिवसात 65 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला तर त्याला अतिवृष्टी म्हटलं जातं। जर या अतिवृष्टीमुळे 33% अधिक पिकांचं नुकसान होत असेल तर तो ओला दुष्काळ ठरतो। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचे निकष ओलांडले गेले, पण सरकार दरबारी ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत ठाम निर्णय घेतला जात नाही। दरम्यान ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी राज्य सरकारनं काही निकष ठरवले। त्यानुसार 33% किंवा त्यापेक्षा अधिक शेतीचं नुकसान झालं असेल, त्या तालुक्यात किंवा गावात 24 तासात किंवा अल्पावधीत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला असेल तर महसूल विभाग, कृषी विभाग आणि स्थानिक प्रशासन पंचनामे करून अहवाल सादर करतो। त्यावेळी शेतीशिवाय घरं, जनावरं, रस्ते, पाणीपुरवठा यावर झालेला परिणाम देखील तपासला जातो। मग या अहवालाच्या आधारे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, राज्य सरकार ओला दुष्काळ घोषित करतं। ओला दुष्काळ जाहीर झाल्यास शेतकऱ्यांना अनेक बाबतीत दिलासा मिळू शकतो, म्हणून शेतकऱ्यांसह विरोधी पक्षातील नेत्यांनी देखील ही मागणी लावून धरली आहे। ओला दुष्काळ जाहीर झाल्यानंतर नेमका काय फायदा होतो तेही पाहूया। ओला दुष्काळ जाहीर झाल्यानंतर सरकारी महसुलाची वसुली थांबवली जाते। शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत दिली जाते। पीक विम्याच्या माध्यमातून किंवा नैसर्गिक आपत्ती निधीतून ही मदत केली जाते। अतिवृष्टीमुळे फक्त पिकांचंच नाही तर घरं, जनावरं, विहिरी, शेततळे आणि शेतमाल साठवण्याची जागा अशा मालमत्तांचं देखील नुकसान होतं। या नुकसानासाठी सरकार थेट अनुदान पुरवतं। शेतीत झालेल्या नुकसानामुळे शेतकरी कर्ज फेडू शकत नाही। अशा वेळी सरकार कर्जाची मुदत वाढवतं किंवा काही विशिष्ट प्रकरणात कर्जमाफी देखील जाहीर केली जाते। ग्रामीण भागात रोजगाराची हमी वाढवली जाते। याशिवाय सरकार जनावरांसाठी तात्पुरता निवारा, चारा छावण्या आणि नागरिकांसाठी अन्नधान्य पुरवठा करतं। संपूर्ण राज्यात साधारण 1070 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। त्यात मराठवाड्यातील जिल्ह्यांना अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसलाय। याशिवाय पुढील 6 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। अशा परिस्थितीत नुकसान अधिकच वाढलं तर सरकार ओला दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।